अमरावतीमध्ये बच्चू कडूंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। बच्चू कडू आणि राणा हा वाद शिगेला पोहोचलेला आहे आणि अशातच आज अमरावतीमध्ये बच्चू कडूंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते। प्रहारच्या बच्चू कडूंनी याआधीच खळबळजनक आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर आता जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून सुरू आहे। ही थेट दृश्य आहेत अमरावतीतून। हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते म्हणूनच आम्ही माघार घेतली आणि सायन्स कोर मैदानावरची सभा रद्द केली असं बच्चू कडूंनी सकाळी सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी हा जोरदार आरोप केल्यावर बच्चू कडूंना मातोश्रीवरून फायनान्स होता असा आरोप राणांनी सुद्धा केलाय। अमरावतीतली थेट दृश्य आहेत बच्चू कडूंच्या या शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात समर्थक आणि कार्यकर्ते जमलेले आहेत। प्रहार संघटनेचे हे कार्यकर्ते बच्चू कडूंच्या समर्थनार्थ इथे जमलेत। अमरावतीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही नवनीत राणांसाठी सभा होती। सभेसाठी जे मैदान भाजपला देण्यात आले ते आधी बच्चू कडूंना देण्यात आलं होतं असा दावा बच्चू कडूंकडून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कडू आणि राणा हा वाद शिगेला पोहोचला। आज या सगळ्या वादावरून बच्चू कडूंनी अत्यंत गंभीर दावा केलाय, खळबळजनक दावा केलाय। त्यांचं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आम्ही माघार घेतली आणि त्या मैदानात सभा घेणार नाही असं ठरवलं। त्यानंतर आता हे जोरदार शक्ती प्रदर्शन बच्चू कडूंकडून सुरू आहे। तर त्यांनी जो दावा केला, जो आरोप केला त्यावर राणांनीही तेवढंच सडेतोड उत्तर दिलेलं आहे। बच्चू कडूंना मातोश्रीवरून फायनान्स होत आहे ते महाविकास आघाडीचेच वाटतायत असं यावेळेला राणांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत अमरावतीतल्या सगळ्या प्रकरणाबाबत बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। प्रचंड असं जनसमर्थन आहे, मोठ्या संख्येने आपले समर्थक जमले आहे। अखेरची की काय प्रचार संपण्यापूर्वी 1 लाख लोक हजर आहे, 1 लाखाच्या वर। आणि हा शेतकरी शेतमजुराचा जनाक्रोश आहे। तुम्ही कायदा हातात घ्या, कायदा मोडाल तर कायदा प्रिय लोक एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला काल नाकारण्यात आलं होते परवानगी, पहिले परवानगी देण्यात आली होती, नंतर कोई भी मैदान में जीत सकते हैं। आपने मैदान छोड़ने को लगा है, अब मैदान हमने मारा है। आता रवी राणा यांनी आपल्यावर आरोप केलेले आहे की तुम्ही कोणाचेच नाही, अगदी परिवारात जाऊन सुद्धा विचार असा आरोप केला रवी राणा यांनी। त्याच्या आरोपाला काही अर्थ नाही, नालायक आहे तो। काय सांगाल, आज काय बोलणार याची प्रचंड उत्सुकता लागली। आता तिथं सांगू ना, मोठ्या संख्येने सगळा जनसमुदाय आलाय, तुमचे समर्थक सुद्धा आहे। बच्चू भाऊ काय सांगाल, मोठासा उत्साह मोठासा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो आता। ये आक्रोश है, ये किसानों का आक्रोश है, ये मजदूरों का आक्रोश है। पेटी फोडून मत बाहेर निघल। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने बच्चू कडू यांच्या समर्थकांना प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या संपूर्ण परिसरात आहे। आपण बघू शकतो इथून साधारणतः 2 किलोमीटर पर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे।